शब्दांच्या पूर्ण हवाली माझ्या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे, वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फूल यावे, वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फूल यावे। आशयाच्या अंबरांनी टंच माझा शब्द व्हावा, कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात न्हावा। मंडळी, मी या ठिकाणावर सगळ्यांना नमस्कार करतो। गुड इव्हनिंग सिटी प्लस चॅनल आणि रणजित सिंग राजपूत ही तीनही नावं आपल्यासाठी कोणासाठीच नवखे नाही आहे। मागील 12 वर्षात प्रामाणिकता आणि विश्वासार्हतेची कास कधीच सुटू दिली नाही, म्हणून गुड इव्हनिंग सिटी नावारूपाला आलं हे खरं आहे। परंतु आपण खंबीरपणे पाठीशी नसता तर हे विस्तारलेलं आभाळ वाट्याला आलं नसतं आणि गुड इव्हनिंग सिटी हा एक ब्रँड म्हणून ओळखला गेला नसता। हे निर्विवाद सत्य आहे। ज्यांनी गुड इव्हनिंग सिटी फुलवला, बहरवला तथा समृद्ध केला, अशा अगणित शुभचिंतकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आणि आपल्यातील ऋणानुबंधांना अधिक घट्ट करणारा हा तपपूर्ती सोहळा अविस्मरणीय ठरावा, या सदहेतूने गझल, भक्तिगीत आणि भावगीतांची आजची ही अवीट मैफिल नक्कीच अवीट ठरणार आहे। मी सगळ्यांना विनंती करेल की आमचे काका रणजित सिंग राजपूत आणि गुड इव्हनिंग सिटीचा संपूर्ण परिवार यांच्या सगळ्यांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया। कारण 12 वर्षांपासून अथक आणि अविश्रांत आणि नेहमीच आपल्या सगळ्यांसाठी एक पारदर्शी सगळ्याच बातम्या, अगदी खऱ्या बातम्या गुड इव्हनिंग सिटीने आजपर्यंत आपल्यासाठी दिलेल्या आहेत, सादर केल्या होत्या साध्या पद्धतीने। परंतु कोरोनाच्या काळामध्ये ऋषिकेशने त्या ओळी हेरल्या आणि त्याच्या आवाजामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून त्या संपूर्ण देशभर, महाराष्ट्रभर पसरल्या आणि ऋषिकेशचं नाव हे नावारूपास आलं। ऋषिकेश रिकामे याला मुळातच संगीत वारसा आहे। त्याचे मामा जय आणि ओंकारचा तो मामा आहे खऱ्या अर्थानं, आणि हा एक परिवार आहे। कोरोनाच्या काळामध्ये आपण घरी असताना खऱ्या अर्थानं आपल्या कोरोनाचा काळ या दोघांनीच व्यापून टाकलेला होता। एक म्हणजे ऋषिकेश रिकामेंचे सूर आणि रणजित सिंग राजपूत यांची लेखणी, क्षणाक्षणांची माहिती ते आपल्याला पोहोचवत होते आणि ऋषिकेशच्या आवाजातून आपल्यापर्यंत आपला कोरोना आपण सफर केला। तर ऋषिकेश हा एक माझा मित्र आहे आणि खूप छान तो गातो। त्याच्या आवाजाच्या बद्दल तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही आहे। नव्याने अनेक गाणी त्यांनी आतापर्यंत गायलेली आहेत। आता अलीकडे चित्रपटाचं पार्श्वगायन सुद्धा तो करतोय। एक शिवाजी महाराजांचं गाणं सुद्धा फेब्रुवारीमध्ये फार व्हायरल झालं त्याच्या आवाजामध्ये। तर आपण सगळ्यांनी बुलढाणेकरांनी एकदा त्याच्यासाठी टाळ्या वाजवून आपण त्याचा एकदा सत्कार करूया, स्वागत करूया। ऋषिकेश आज मुख्य भूमिकेमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर तो गाणार आहे। त्यांच्या सुरांची सेवा गुड इव्हनिंग सिटीच्या तपपूर्तीच्या इतिहासाच्या पानावर हा क्षण कोरला जाईल आणि ऋषिकेशच्या नावाने ही तपपूर्ती आपण पूर्ण करतोय। त्याच्यासोबत संवादिनीवर जय भुसारे याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। अतिशय सुंदर आणि अतिशय ऐकावीशी अशी संवादिनी तो वाजवतो। इकडे तबल्यावर तबल्याची साथ देणार आहे आणि माझ्या बाजूला जे बसलेत लक्ष्मण राजपूत हे जळगाववरनं खास बासरीसाठी आपल्या बरोबर या ठिकाणी जोडल्या गेलेत। मी सगळ्यांची या ठिकाणी खूप गुड इव्हनिंग सिटीच्या वतीने सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो। ओम नमो यांचं आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं असलेलं जे गीत आहे सूर निरागस हो, शंकर महादेव यांनी ते गायलं आहे। त्या अतिशय गोड अशा गाण्याने आपण आजच्या या गाण्याची सुरुवात करूया। मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाची सुरुवात ऋषी सूर निरागस हो या गाण्यापासून करावी। वाह वाह वाह।